नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज कैरीची चटणी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कैरी, 3 लाल सुक्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त, अर्धा इंच आले, 4-5 लसूण पाकळ्या, पाव वाटी सुके खोबरे, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त, अर्धी वाटी गूळ किंवा आवडीनुसार कमी जास्त, 1 पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग. कैरीचे साल काढून कैरी किसून घ्यायची. कैरीचे साल काढून कैरी किसून घेतली. कैरीचा किस 10 मिनिट पाण्यात टाकून घ्यायचा. कैरीचा किस पाण्यात टाकल्याने आंबटपणा कमी होतो. कैरीचा किस पाण्यातून काढून घेऊ. कैरीचं जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर आपण पन्ह म्हणून करू शकतो. त्यात जिरे, गूळ, मीठ, काळं मीठ टाकून पन्ह तयार होतं. ते आपण पिऊ शकतो. धने, जिरे, बडीशोप, आलं, लसूण, मीठ, मिरच्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या. यातच कैरीचा किस टाकायचा. मिक्सर चालू बंद करून कैरीचा किस आणि इतर मसाला बारीक करून घेऊ. मिक्सरला वाटण तयार करून घेतलं. 1 पळी तेल टाकलं. मोहरी, मेथी दाणे, जिरे, हिंग, खोबरं सर्व परतून घ्यायचं. वाटलेली कैरीची चटणी टाकली. खोबरं आणि कैरी एकजीव करून घेतलं. कैरीचा किस 1 मिनिटापर्यंत परतून घेतला. गूळ टाकून घेऊ. 5 मिनिट कैरीची चटणी शिजवून घेऊ. 5 मिनिट झालेत. आपली कैरीची चटणी तयार झाली. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.